स्वर किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आला तर त्याच जातीचा दीर्घ स्वर होतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. दीर्घत्व संधी म्हणजे काय? दीर्घत्व संधी बघा, ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर येतो तर त्याच जातीचा दीर्घ स्वर होतो, यालाच दीर्घत्व संधी म्हणतात. दीर्घत्व संधी म्हणतात. काय आहे बघा, ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आला तर त्याच जातीचा दीर्घ स्वर होतो, यालाच आपण दीर्घत्व संधी असे म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे तर हे लक्षात घ्या, अधिक अ बरोबर आ. एक नंबरची कंडिशन. दुसरी अ अधिक आ बरोबर आ, ही दुसरी कंडिशन. तिसरी आ अधिक अ बरोबर आ, ही चौथी कंडिशन. आणि आ अधिक आ हा सुद्धा आच. ओके, तर हे असं आहे. जर एखादा शब्द असेल, त्याचा शेवटचा शब्द अ आणि त्याचा सुरुवातीचा शब्द अ असेल तर अ अ यांच्या बद्दल संधी होताना आ येतो. अ असेल आ असेल तर आ आ अ आ आ आ आ. तरी आता शब्दांमध्ये कसं चालतं आणि त्याचा विग्रह कसा होतो बघा. आता एक शब्द आहे क्षणार्ध. कोणता शब्द आहे? क्षणार्ध हा शब्द आहे. तर याचा विग्रह आणि आपली 1 2 3 आणि ह्या 4 कंडिशन आहेत. ह्या 4 पैकी कोणती त्याला येते ती बघूया आपण. मग आता याचा विग्रह कसा होतो?
तर बघा, क्षण अधिक अर्ध काय होतो? अर्ध. हा असा शब्द बनला. मग आता हा जो क्षण आहे तो क्षण कसा आहे, कसा शब्द बनला हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच कसा आहे हा? क्ष अधिक न व्यंजन अधिक अ अधिक अ अधिक हे अर्ध र अधिक ध आणि अधिक अ असा आहे. बरोबर. मग हा जो आहे हा अर्ध असा झाला. हे अधिकचं चिन्ह या ठिकाणीच, आणि ह्याचा जो झालेला आहे हा आपण काय करूया? क्ष न एवढाच घेऊया. आता याच्यातला जो अ आहे, याच्यातला जो अ आहे तो मी या ठिकाणी लिहितो अ, आणि हितला जो सुरुवातीचा अ आहे ही अधिकचं चिन्ह आणि हा अ, अ अधिक अ बरोबर आ झाला. ओके. आता या शब्दातलं आपल्याजवळ काय उरलेलं आहे? तर हे क्ष आणि हे न व्यंजन, म्हणजे न अर्ध व्यंजन, अर्ध पूर्ण नाही. तर त्या न मध्ये या ठिकाणी उरलेल्या ह्या न मध्ये जर आपण हा आ मिळवला तर तो काय होतो? ना होतो. बरोबर. मग हा मी ना तयार झालेला या ठिकाणी घेतला. आता घेतल्यानंतर इथला अ काय झालेला आहे? गायब झालेला आहे. त्याच्यामुळं हा लुप्त होतो, आणि इथला जो अ आहे तो एक लुप्त होतो. हा लुप्त झालेला आणि हा लुप्त झालेला यांचा मिळून आ झाला. इकडे उरलं होतं क्ष न अर्धव्यंजन, त्याच्यामध्ये हा मिसळला, त्याच्यामुळं ना झाला. आणि इकडं काय उरलंय आता? तर फक्त एवढं उरलेलं आहे. आणि हे उरलेलं आपण या ठिकाणी घेतलं. झाला आपला क्षणार्ध. आलं लक्षात? हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आपण घेऊया. परीक्षार्थी. तुमच्याच पुस्तकातलं आहे, पण ते कसं तयार झालं हे तुम्हाला मी फक्त समजून सांगायलोय. एवढं एक उदाहरण घेऊया आणि त्याच्या पुढचा भाग आपण लगेच बघूया. परीक्षार्थी. परीक्षार्थी हा शब्द आहे. मग हा जो शब्द तयार झालेला आहे तो कसा तयार झालाय बघा. आता इथं प री आणि हे अर्धक्ष. ओके. मग तुम्ही म्हणताल आता सर हे क्ष मध्ये तर संयुक्त व्यंजन आहे, मग हे असं कसं तयार झालेलं आहे? याच्यामध्ये काय आहे? तर काय प्रॉब्लेम नाही. परीक्ष इथं परीक्षा अधिक अर्थी असा त्याचा विग्रह. बरोबर. मग सर तुम्ही म्हणताल की बाबा इथं क्ष आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क श आहे, तर मग असं आहे का? तर ती फोड तुम्हाला मग समजावी यासाठी होती. आता ह्याच्यामधलं काय उरणार आहे? तर असं उरणार आहे. कसं? हे बघा, प री आणि हे असं, हे क्ष, अर्ध क्ष याच्यामध्ये उरणार आहे. बरोबर. आणि ह्याच्यातला जो आ आहे हा मी आ या ठिकाणी घेतो, आणि
प्लस इकडचा जो अ आहे तो अ मी या ठिकाणी घेतो. इथं उरला काय, तर फक्त थी उरला. मग अ अधिक आ, अ आपलं काय आहे, आ अधिक अ. आ कुठं आहे आपला, या ठिकाणी. कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 आहे. त्या दोन्हीच्या बदल्यात काय येणार आहे, तर हा आ येणार आहे. आणि अ अधिक आ बरोबर ह्याचा काय झाला, आ. मग हा जो आ आहे तो आपण ह्या क्ष मध्ये असा मिसळला तर त्याचा तयार होतो क्षा. ओके. आणि मग काय होतं, हितला आ हिथं आला, हितला अ या ठिकाणी असणारा अ या ठिकाणी आला. दोघांचं कॉम्बिनेशन होऊन हा तयार झाला. माझा परीक्षार्थी, हितली परी आणि हितला क्षा आणि पुढचा उरलेला थी, हा शब्द आपला तयार झाला. अशा पद्धतीनं ऱ्हस्व स्वरासमोर तोच ऱ्हस्व स्वर किंवा ऱ्हस्व स्वरासमोर दीर्घ स्वर आला तर त्याच जातीतला दीर्घ स्वर येतो, हे याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचंय. आणि ब प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ब जो प्रकार आहे तो ब प्रकार सुद्धा तसाच आहे. याच्यामध्ये न समजण्यासारखं काही नाही. आता ब जो आहे तो ब काय म्हणतो, तर बघा, हा जो ब आहे तो ब ई अधिक ई बरोबर दीर्घ ई, 1 नंबर कंडिशन. त्याच्यानंतर ई अधिक दीर्घ ई, त्याची सुद्धा कंडिशन दीर्घ ईच. त्याच्यानंतर ई अधिक ई बरोबर दीर्घ ई आणि दीर्घ ई अधिक छोटी ई म्हणजेच ऱ्हस्व ई, ती सुद्धा दीर्घ ई मध्येच परिवर्तित होते. आता उदाहरण इथं दिले. कविच्छा हा शब्द आहे. कविच्छा याचा विग्रह कसा, कवी अधिक इच्छा. हा शब्द. मग आता या ठिकाणी जो कवी आहे तो कसा आहे, तर क आणि हा व अधिक इथं फक्त छा. तर इथली पहिली वेलांटी आहे म्हणजेच ऱ्हस्व ई अधिक पुढं कोण आहे, तर ऱ्हस्व ई. ऱ्हस्व ई अधिक ऱ्हस्व ई बरोबर दीर्घ ई. आणि मग आता या ठिकाणी राहिलेला हा क आणि ह्या व मध्ये ज्यावेळेस आपण दीर्घ ई मिसळतो त्यावेळेस त्याला मोठी वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी येते. आणि इथं उरलंय काय, फक्त छा. आणि हा छा जोडला तर असं कविच्छा तयार झाला. ओके. जास्त म्हणजे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, मागं 2 बघितलेली आहेत.
हे एक आहे, प्रत्येक शब्द असाच तयार होतो याप्रमाणे. त्याच्यानंतर गिरीश, गिरी अधिक ईश, गिरीश. पर्वतीश, पर्वती अधिक ईश. मग आता ही पर्वतीला दुसरी ईच्या समोर ई आला तरी काय प्रॉब्लेम नाही, त्याचा दीर्घ ईच आहे. देवीच्छा, देवी अधिक इच्छा, ई समोर आला आणि त्याच्यापासून देवीच्छा शब्द तयार झाला. आता हे कवी, मती हे जे शब्द आहेत, हे शब्द तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधले शब्द आहेत. संस्कृत मध्ये कवी हा शब्द या पद्धतीनं लिहिला जातो, मती हा शब्द या पद्धतीनं लिहिला जातो. पण आपल्या या ठिकाणी मराठीमध्ये कवी शब्द असा, मती शब्द असा लिहितात. ही जी संधी आहे ती संधी संस्कृत मधून मराठीत आलेली आहे. यांना म्हणायचं तत्सम शब्द. तत्सम शब्द संस्कृत मधील जसेच्या तसे शब्द म्हणजे त्यासारखे शब्द. ओके, हा भाग काही तर लक्षात घ्यायचा गरज नाही, पण एक माहिती आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं. ओके, आता त्याच्या पुढचा आहे तिसरा प्रकार. प्रकार आता आपला तिसरा काय आहे तो बघूया आपण. बघा, उ अधिक उ म्हणजे ऱ्हस्व उ, छोटा उ अधिक उ याचा होतो दीर्घ उ. त्याच्यानंतर दीर्घ उ अधिक छोटा उ याचा सुद्धा होतो दीर्घ उ. त्याच्यानंतर दीर्घ उ अधिक छोटा उ याचा होतो दीर्घ उ. त्याच्यानंतर छोटा उ अधिक दीर्घ उ याचा सुद्धा होतो दीर्घ उच. आणि पहिला शब्द आपण भुर्जित घेऊ. भुर्जित पहिला शब्द आपण घेऊया. भुर्जित कसं चालतंय ते तुम्हाला दाखवतो. हा शब्द आहे भुर्जित. मग याचा विग्रह कसा होतो? भू अधिक ऊर्जित. मग बघा, तुम्ही म्हणताल आता उ उ कुठं आहे? बरोबर आहे, उ उ कुठं आहे? तर हा जो भू आहे, कोणता भू? सुरुवातीचा भू. हा भू कसा आहे? हा भ अधिक दुसरा उकार असल्यामुळं दीर्घ उ. ओके, अधिक इकडचा हा जो उ आहे तो उ आणि पुढं असा ऋजित. ओके, का लक्षात येईना? अक्षर प्रॉब्लेम. आणि हा पुढं काय शिल्लक राहिलेला आपल्याकडं? हा असा चित. ओके, मग हा भ आहे असा भ अर्धा. मग या ठिकाणचे दोन उ मिळून एकच उ तयार झाला. एकच उ तयार झाला. ह्या भ मध्ये आपण मिक्स केल्यामुळं हे भू झालं. इकडचा उ गायब, इकडचा उ गायब,
त्या दोहा बदल हा एक आणि पुढचा राहिलेला तो तसाच. ओके, चला पुढं. आता गुणादेश म्हणजे काय तो भाग पाहूया आपण. गुणादेश गुणादेश काय आहे? अ किंवा आ या स्वरापुढे विजातीय स्वर ई किंवा ई आल्यास त्या दोहाबद्दल ए यडका होतो आणि उ किंवा उ आल्यास त्या दोहाबद्दल ओ ओ होतो, म्हणजे दोहाबद्दल नाही ओ होतो. आणि रू आल्यास त्या दोहाबद्दल अर होतो, अर. हे समजणं महत्वाचं आहे. याच्यावर निश्चित परीक्षेत प्रश्न असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता मी या ठिकाणी लिहितो, फक्त शॉर्टकट लिहितो. ओ किंवा आ या स्वरांपुढे विजातीय स्वर म्हणजेच ई किंवा दीर्घ ई आल्यास त्यांच्याबद्दल काय होतो? तर ए होतो. त्यांच्याबद्दल काय होतो? ए होतो. आलं तुमच्या लक्षात? मग हा आपल्याला लक्षात ठेवायला सोपा कसा तो बघा. हा कोण आहे? संयुक्त स्वर आहे आपला ए येडका जो आहे तो संयुक्त स्वर आहे. आणि तो कसा तयार होतो? तर अ च्या पुढं ई किंवा ई आल्यानंतर ए तयार होतो. म्हणजे हे एक आपल्याला मागचं लक्षात ठेवण्यासाठी बरं पडेल. आच्या पुढं ई आणि ई आल्यास कोणता संयुक्त स्वर तयार होतो? तर तो आई तयार होतो. हे लक्षात ठेवा. ते वेगळं आणि हे वेगळं आहे. तुम्हाला मागचं अनुधावन व्हावं याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. गुणादेश म्हणजे काय? गुणादेशमध्ये काय होतं? तर अ आणि आ याच्या समोरच विजातीय स्वर हे सजातीय आहेत आणि हे विजातीय आहेत, हे लक्षात ठेवा. समोर आल्यानंतर त्यांच्या दोन्हीही बद्दल काय येतो? तर ए येडका येतो. त्याच्या पुढची कंडिशन काय आहे? त्याच्या पुढं छोटा उ किंवा मोठा उ यांच्या छोटा उ आल्यास त्यांचा ओ होतो. म्हणजे कोणाच्या पुढे म्हणायचं त्यांना? तर या दोहांच्या पुढे, बरं का, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. त्याला काय म्हणायचंय? अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा दीर्घ ओ आल्यास बरोबर काय होतो? तर ओ तयार होतो. ही कंडिशन 2. आणि ही कंडिशन नंबर 3 काय म्हणते? तर अ किंवा आ याच्या पुढे रू जर आला रू तर त्याचा अर तयार होतो. अर तयार होतो. यालाच म्हणायचं गुणादेश. अ किंवा आ याच्या पुढे विजातीय स्वर आला तर या दोहाबद्दल एकच ए यडका तयार होतो. तसेच आ किंवा आ यांच्या समोर दीर्घ ई किंवा स्मॉल ई स्मॉल उ किंवा दीर्घ उ आला तर त्यांच्याबद्दल ओ तयार होतो. आणि अ किंवा आ याच्या पुढे रू जर आला तर त्याच्याबद्दल काय येतो?
तर हा अर येतो. आता बघा एक आहे गणेश. उदाहरण आपण काय घेऊया, गणेश घेऊया. गणेश उदाहरणार्थ गणेश. मग याची फोड काय आहे, तर ग न अधिक ई आणि श. ओके. मग आता याच्यामधला ग आणि याच्यातला हा अर्धा न, अधिकला अधिक, इकडं फक्त श. आणि आता इथं काय आहे, अ आहे, अधिक इथला ई आहे. अ अधिक ई म्हणजे अ च्या पुढे, अ च्या पुढे अधिक घेतले म्हणजे पुढे ई आहे. तर असं जर असेल तर याचं काय होईल, ए होईल. ए म्हणजेच काय असतं, ए म्हणजेच काय असतं, तर मात्रा म्हणायचं. याला काय म्हणायचं, मात्रा. याला काय म्हणतो आपण, मात्रा म्हणतो. याला काय म्हणतो, मात्रा. आणि या ठिकाणी काय आहे, हा आ आहे म्हणजेच काना आहे. आला म्हणजेच काना आला, हे एक लक्षात ठेवा. ह्याला मात्रा म्हणायचं. आणि मात्रा असा असतो, मात्रा कसा असतो, अक्षरावर असा मात्रा असतो, असा मात्रा आपण देतो. ओके. मग आता इथं आपलं राहिलंय काय, तर हे ए जर याच्यामध्ये मिसळलं तर ह्याच्याऐवजी एक मात्रा ह्याच्यावर येतो आणि तो पूर्ण होतो. तसा तर ग ने आणि इथं उरलंय काय फक्त श, गणेश. ओके. असा शब्द तयार होतो. याचंच दुसरं उदाहरण बघा. कोणतं घेऊया, गजेंद्र घेऊ. गजेंद्र, गजेंद्रच घेऊया चला. गजेंद्र. मग आता ह्याची फोड कसं होईल, गज अधिक इंद्र. याची फोड कशी होईल, गज अधिक इंद्र. मग इथं काय राहिलेलं आहे, हा गज अर्धा अधिक फक्त इंद्र. ओके. हितला अ अधिक हितला ई. ह्या दोहाबद्दल काय आला, अ किंवा ई जर आला तर यांच्याबद्दल येडका तयार होतो. येडका म्हणजेच मात्रा. आणि मग आता बघा, ग हा मात्रा इकडे आला आणि हा राहिलेला द्र, गजेंद्र. ओके. अशी शब्दांची फोड होत असते. दोन नंबरचं पाहूया. हे आपलं झालं एक नंबर मध्ये हे एक उदाहरण आणि हे एक उदाहरण. आता या नंबर 2चं आपण इथं बघूया. अ किंवा आ याच्या पुढं लघु उ किंवा दीर्घ उ आला तर त्या दोहाबद्दल ओ तयार होतो. मग चंद्रोदय, महोत्सव, गंगोर्मी असे जे शब्द आहेत, धारोष्ण, हे शब्द असे तयार होतात. म्हणजे कसे बघा. आता इथं आपण उदाहरण घेऊया. धारोष्ण. ह्याची फोड काय आहे, धारा अधिक उष्ण. ओके. इथं
10 आणि हे र अधिक इथं फक्त श्न. इथला जो आ आहे तो या ठिकाणी आला, अधिक इथला उ आहे या ठिकाणी आला. आ अधिक उ म्हणजे आच्या पुढे, आच्या पुढे जर समजा उ आला तर त्याचा ओ तयार होतो आणि या शब्दामध्ये ओ मिसळला तर धारो आणि हा पुढचा राहिलेला श्न, धारोष्ण हा शब्द तयार झाला. ओके. चंद्रोदय बघा नंबर याच्यातलं एक उदाहरण आणि याच्यातलंच दुसरं उदाहरण. या ठिकाणी घेऊया गंगोर्मी. घेऊया गंगोर्मी. काय घेऊया? गंगोर्मी घेऊया. गंगोर्मी, गंगोर्मी. आता ह्याचा विग्रह कसा होईल? गंगा अधिक उर्मी. ओके. तर इथं काय राहिलं? गंग हे ग आधी इकडे काय राहिलं फक्त रमी. इथला आ त्याच्या पुढे उ, दोहा बद्दल ओ आणि हा ओ गंगोर्मी. ओके. ठीक आहे. हा जो आहे तो ओ आहे, इथला जो आहे तो ओ आहे, समजून घ्यावा. त्याच्या पुढचा भाग बघूया आपण. अ किंवा आ पुढे रू जर आला तर काय होतो? नंबर 3. कशातला नंबर 3? गुणादेश मधलाच नंबर 3. अ किंवा आ याच्या समोर रू असेल तर त्या बदल्यात अर हा शब्द येतो. देवर्षी, महर्षी असे जे शब्द आहेत ते शब्द याच्यामध्ये आपणाला वापरता येतात. तर मग आता देवर्षी हा जो शब्द आहे तो देवर्षी शब्द कसा तयार झाला ते आता आपण बघूया. म्हणजे त्याची फोड नेमकी कशी होते ते आपण बघायचं आहे. ठीक आहे. तर देवर्षी, देवर्षी. मग आता याची फोड तुम्हाला माहित आहे, देव अधिक ऋषी. ओके. मग आता इथला जो शब्द आहे तो कसा असणार आहे? तर दे आणि हे अर्ध व, इथला जो अ आहे तो या ठिकाणी निघाला, अधिकला अधिक, इथला रू याच्या समोर येणार आहे आणि बरोबर अर तयार होणार आहे. आणि इथं काय राहिलेलं आहे? तर हे अर्ध र अधिक हा शी. ओके. मग आता हा जो अर आहे तो अर कुठं मिसळणार आहे?
तर तो अर जो आहे तो अर याच्यामध्ये मिसळतो आणि हा जो आहे तो देवर्षी असा शब्द तयार होतो. देवर्षी असा शब्द तयार होतो. ओके, आता पुढचं एक घेऊया आपण, महर्षी. महर्षी. आता महर्षी कसा आहे, महा अधिक ऋषी. मग आता इथं म ह अधिक हा फक्त शी असा राहिला, बरोबर. मग त्याच्यामध्ये हा आ, त्याच्या पुढं हा रू, त्याचा बनला अर, बरोबर. आणि मग जर आपण याच्यामध्ये जर मिसळला तर याचा म हा जो मिसळला, या ठिकाणी थांबा एक मिनिट. या शब्दामध्ये हा अर आपल्याला मिसळायचा आहे. हा अर नेहमी ह्या ह कडच येतो, कारण व्यंजनानंतर आपण जे बी काय असेल ते मिसळत असतो, इकडच्या इकडं येणार नाही. मग इथं काय होणार, महर्षी हा शब्द तयार होतो. याच पद्धतीनं आणखीन तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतील सप्तर्षी. सप्तर्षी हा सुद्धा याच्यामध्येच येणारा एक शब्द आहे. त्याच्यानंतर आणखीन एखादं उदाहरण, सप्तर्षी. आणखीन एखादं उदाहरण काय सांगता येईल, देवर्षी. ब्रह्मर्षी एक सांगूया, ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी सप्तर्षी, महर्षी. ज्यावेळेस अ आणि आ यांच्या समोर रू येतो त्यावेळेस त्यांच्याबद्दल हा रू येतो. ओके, ठीक आहे. तर मग आज आपण या ठिकाणी जी स्वरसंधीमधील दीर्घत्व संधी आहे, ही दीर्घत्व संधी अ अधिक आ बरोबर आ, अ अधिक आ बरोबर आ अधिक अ बरोबर आ अधिक आ बरोबर आ, याच्यापासून कशी संधी तयार होते हे एक बघितलं. आणि त्याच्यानंतर गुणादेश म्हणजे काय, तर अ आणि आ यांच्या समोर ई आला तर त्यांच्या बदल्यात ए तयार होतो. अ आ यांच्या समोर दीर्घ उ किंवा ऱ्हस्व उ जर आला तर ओ तयार होतो. आणि अ किंवा आ यांच्या समोर रू आला तर अर तयार होतो. त्यांची आपण उदाहरण 1 उदाहरण 2 बघितलेले आहेत. त्याच्यानंतर